कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मालक सर, अगं यार तू बोल। अनुष्का मॅडमने हे तुम्हाला द्यायला सांगितलं। काय पत्र। पत्र? पत्र काय दिलंय पण अनुष्काने? आपण सगळे सोबतच, आम्ही सोबतच आहोत ना। आता मला काय माहिती त्यांनी हे पत्र का दिलंय, कशासाठी दिलंय। मी मालक माणसं, मी नोकर माणूस। त्यांनी मला जे काम सांगितलं ते मी केलं, झालं ते काम। मी जाते। एक मिनिट थांब। नोकर आहेस ना, मग मालक जे सांगतील ते ऐकायचं, ओके? हे जे अनुष्काने पत्र दिलंय ना ते वाचून दाखवायचं, ओके? मी नाही वाचणार। तुमचं पत्र आहे ना, तुम्हीच वाचा। आता तर वाचायचंच। मालकाने दिलेली ऑर्डर आहे असं समज। माझा प्रिय आदी, तू भेटण्याआधीच मला तू आवडायचास। अगं वाच ना। वय वाचते। हा, तू जवळ असला की मला सगळं जग दिसेनासं होतं। असं वाटतं फक्त आणि फक्त तू आणि मीच आहे या जगात। आजूबाजूचे सगळे आवाज बंद होतात, फक्त तुझ्या श्वासाचा आणि माझ्या हृदयाचा आवाज ऐकू येतो मला। तुझ्या स्पर्शाने माझ्या अंगावर येणारा शहारा मी जपून ठेवते कित्येक वेळा। पुरवून पुरवून वापरते मी तो क्षण। तू माझ्याकडे बघतोस ती नजर मी साठवून ठेवते माझ्या डोळ्यात। डोळे मिटले की ती नजर फक्त माझी असते। तू दोन शब्द हसून काय बोललास की असं वाटतं देवानं खूप मोठं दान टाकलंय माझ्या पत्रात। म्हणू शकतेस तू धनी, छान वाटतंय। तू उदास दिसलास की रानात वणवा पेटल्यासारखं मन पेटतं माझं। तुझ्या डोळ्यात आलेला अश्रूचा थेंब बघवत नाही मला। असं वाटतं की जगातल्या सगळ्या पाण्याची वाफ व्हावी। तू बाकी सगळ्यांशी हसून बोलताना का कुणास ठाऊक काहीतरी हलकं टोचतं मनात। तेव्हा मला जाणीव होते तुझ्यावरच्या माझ्या हक्काची। तेव्हा मला कळतं
तू आणि मी वेगळे नाही आहोत. मिटते डोळे तुझे तर उघडते डोळे माझे. घेतला श्वास तुझा तर सोडला श्वास माझा. हसणं तुझं तर रडणं माझं. गीत तुझं तर संगीत माझं असतं. भूक तुझी असते तर घास माझा असतो. तुझ्या बरोबर माझ्या आयुष्याचा अवघा रंग एक होतो. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आदित्य. सगळं अनुष्काने लिहिलंय? नाही, पारूने लिहिलंय. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की भावना माझ्या आहेत, अक्षर फक्त पारूच आहे. वाव. अनुष्का, हे सगळं तू लिहिलंयस? आय मीन तुझे विचार मांडलेस? ग्रेट. तू आपल्या रिलेशनचा इतका डीप विचार करतेस हे बघून खरंच खूप बरं वाटतंय. आय मीन तुझे विचार जर इतके चांगले आहेत तर तू रिलेशन किती छान मेंटेन करशील. नाती जपत, माणसं जपत, सगळ्यांसोबत पुढे चालण्याची ही जी काय तुझी कल्पना आहे ती मला खरंच खूप आवडली. लवली. मी स्वयंपाकाचं बघते. आदित्य, आदित्य, तुझा सर्वे झाल्यानंतर आपण शॉपिंगला जाऊया. या व्हाय नॉट. खूप इम्पॉर्टंट कॉल आहे, मी आले अटेंड. येस प्लीज. येस. पारू अशी का वागतीये? वागण्याचा ना खरंच खूप त्रास होतोय. विचारलंच पाहिजे. काय रे, प्रोफेशनल समजतोस तू स्वतःला का जत्रेतली बंदूक वापरतोस? इतके पैसे मोजते मी तुझ्यासाठी, साधा एक माणूस मारता येत नाही तुला? हा, माफ करा मॅडम. काय करू तुझ्या माफीचं? लोणचं घालू का? हे बघ, आजची इथली आमची शेवटची रात्र आहे आणि आदित्यसाठी पण शेवटचीच ठरली पाहिजे. तो आजच्या आज संपला पाहिजे, समजतंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.